आधीच झालेलं आहे ओपनिंग पहिली सुरुवात. अंकिता ओपनिंग का केली ते पण मी सगळ्यांना सांगते, कारण हे नको माझं डोकं सकाळी सकाळी यांनी फिरवलं. आता एकतर बेळगावला जायचं होतं, हे खूप आधीपासून प्लॅन होतं, पण कुणाचं अचानक काम आलं. त्यात सुद्धा मी त्याला 10 वेळा विचारत होते की कुणाल तुला जमणार आहे का, कुणाल तुला जमणार, थांब सांगतो 2 दिवस दे मला सांगतो, मी सांगतो, असं तो करत होता. त्याच्यात त्याने मला काही नीट सांगितलं नाही की त्याला जमणार आहे की नाही जमणार आहे या सगळ्या गोष्टी. आणि अचानक म्हणजे आता परवा 14 तारीख आहे, आज 12 तारीख आहे, आणि आज त्याने मला सांगितलं की थांब आता तुझी काहीतरी सोय करायला हवी जायची. मग माझा मस्तक फिरला. माझा मस्तक फिरल्यानंतर मी प्राजक्ताला सांगितलं की प्राजक्ता जायचं बघ, तू ट्रेनचं तिकीट काढतेस तर माझं पण बघ आणि सौरभचं बघ, आपण जाऊया ट्रेनने. तर प्राजक्ता त्याच्यापेक्षा फास्ट ना आमचा प्राजक्ता. मी तिला सांगितलं 10 वाजता. ताई 10 वाजता सांगतेस, आत्ता तर तात्काळ तिकीट निघतात, माझं तर निघालं, आता तुझं कसं होणार. म्हटलं बघ काढायचं तर काढ, नाही तर नको काढू, बघताय काहीतरी, असं करून मी फोन ठेवला. मग प्राजक्ताने आमच्या एका परममित्राला फोन केला ज्याचं नाव आहे सिद्धेश ठाकूर आणि तो धामापुरात राहता. नावही सांगते. ते का सांगले तिकीट काढ म्हणत, त्याने सांगले माझ्याकडून एकच तिकीट निघताला. मग प्राजक्ता लगेच ऋतुजाक फोन लावलाय, दीदी दीदी ताईचं तिकीट काढ आणि सौरभचं तिकीट काढ. ऋतुजान तिकीट काढल्यान, तवसर ह्यांना सांगलेल्या एकच तिकीट निघताला, पण ह्याच्याकडून 2 निघाली आणि काढून झाल्यानंतर ह्या भावाशीन सांगल्यान, तवसर त्याची काढून झाली त्यांनाही सांगल्यान आणि माझे डबल पैसे गेले. तात्काळच्या तिकिटाची कॅन्सल केले तरी पैसे काय गावणार नाही. आणि ते डबल पैसे गेलेले जे एक अर्धी अमाऊंट मी दिली. आणि मी तंतनाक लागल्यानंतर कुणाला म्हणालो नाही नाही तू कशा तंतंत मी देते, म्हणजे तुका वाटायचं नाही की तुझ्याकडून गेले. शेवटी गंगा एकच, हैसूनही येतात तैसूनही येतात, हैसूनही गंगा तर एकच असं ना. पण उद्देश काय आहे तुझा, हे कमी करणं टेन्शन. पण स्ट्रेस येणारच ना. पैसे कमवायला आता लोकांना वाटतं, आमच्या काही नातेवाईकांना नाही वाटतं की आमच्याकडे असोच मरणाचो पैसो असा. असं नाही, सकाळी उठल्यापासून मर म्हणून पैसे कमवायचे आणि त्याच्यानंतर असे घालवायचे. पक्की आहे पटकन टोमणा मारलास काय असे यांच्याकडे जसं काय झोपल्यानंतर फॅनच्या वरसून पैसेच पडतात आमच्या अंगावर. आम्ही दिवसभर असे नुसते बसणारच असतो. आणि काल कसं आहे, काल गेलो होतो कुठे, मुंबईत गेलो होतो, तेव्हा नेमकं कधी नाही मी तिकडे सोबत ड्रायव्हर घेऊन जाते. याला कारण हेच असतं की तिकडे एक तर पार्किंग मिळत नाही. ते काय मुताक जाऊचा होता, तो मुताक गेलो आणि फाईन इलो. पोलीस थांबवताना सांगते बघा आजचं फाईन आहे. अरे आज फाईन, आज तर माझ्यासोबत ड्रायव्हर होता, मग फाईन कुठून आला. मग ड्रायव्हर सांगते मी मुताक गेलोय. काय करायचं म्हणजे पैसो खैसून आडू मी फाईन भरूच्यासाठी, डबल तिकटा काढूच्यासाठी. त्याच्यात माझं डोके फिरला आणि मी गाडी दिली झाली म्हणून माझं कमी आहे बेटा. दिलंस तुलाच तू मगाशी मारलेस, आता कॅमेरा समोर परत नाही काढणार मी उगीच. मगाशी मारलेस त्याच्यामुळे माझी ओपनिंग झाली सकाळी. आणि डॉक्टर मका सांगतात स्ट्रेस घेऊ नको, हॅप्पी राहा. आजूबाजूची रे बाबा माझ्या सगळे मका इतके हॅप्पी रवाक देतात ना. माझं म्हणणं हेच आहे की खूप फास्ट आता युग झालंय. बाबा म्हणतात ते कधी कधी मला खरं वाटतं, तुमच्या हातात हा मोबाईल असा फटाफट फटाफट तुम्ही पैसे पाठवतास लोकांका, तुमका किंमत नाही हे मला आज कळलं. तुम्ही पटापट पटापट डिसिजन घेऊ नका ना. ठीक आहे नाही निघालं हळू डिसिजन, किंवा काही पेमेंट करायच्या आधी बाबा हो मी इथपर्यंत पोहोचलोय, विचारा समोरच्याला तिकीट काढलंय नाही काढलं, काय नाही मरणाचे उडवा पैसे. ते आळूची पानं आपल्याला दिली नव्हती तोच सिद्धेश ठाकूर काय? आळूची पानं दिली नाही तोच सिद्धेश ठाकूर. नावानच बोंब मारते. ब्लॉग बघता की नाही मला माहित नाही, तोच तो सिद्धेश. गोंधळ घालून ठेवले नुसतो. चल जिमला चल. त्याच्यात माझी चल आता जिमला गेलीस की तुझी मेंटल हेल्थ व्यवस्थित राहते, स्ट्रेस कमी होतो. सौरभ काय नाही तर तो काहीतरी दवड तैसर करी तो पैसे घालवी. यांचे सगळ्यांचे एकसाथ मेंदू धुवायला घे ना. सगळ्यांची धुवायची गरज आहे. त्यांना एक तसं लायसन्स जायचं जिमला, तसं 6,500. काय स्ट्रेस येतो रे मला. जिमला जायचं मला पैसे फुकट गेल्यावरती यासाठी स्ट्रेस येतो, कारण ते कमवण्यासाठी किती मेहनत लागते ही मुंबईत आल्यापासून मी बघितलेली आहे. आता असे झटक्यात 2,500 रुपये जेव्हा फुकट गेलेत, म्हणजे फुकट म्हणजे खरंच ते फुकटच गेलेत, त्याचा काय उपयोगच होतो नाही, तर मला त्रास होतो. आपण बर्गर खाल्ल्याचा आनंद घे. मी 2,500 रुपयाचं बर्गर खाऊ कच शकत आहे. आपण दोघं तिघांनी खाल्ले पकड. असं नसतं, शेवटी पैसे ते पैसे सगळं जाऊ दे. गेलेले पैसे आणि गेलेली वेळ कधीच येत नाही, त्याच्यातून शिकायचं असतं. चल जिमला जायचं, लेट करतेस, याच्यातून हे शिक की कुणाला आधीच विचारायचं बाबा
ते सगळ्या ह्याच्यात मी जाम चिडचिड करत होते. याने गपचूप 2,500 रुपये प्राजक्ताला पाठवून पण दिले. मी दिले समज, माझ्याकडनं गेले समज करतोय. चल जिमला. त्या 2,500 रुपयात मी काहीतरी पार्टी केलं असतोय असं विचार येतात मग माझ्या डोक्यात. कसली पार्टी करतेस? चल आपण रोज पार्टी करतो. चल. दिवसाची सुरुवात अशी झाली आहे. जिम मध्ये गेल्यानंतर सगळा स्ट्रेस कमी होणार. चल. हो तू का काय सांग, जिम मध्ये गेल्यानंतर वाट लागतं माझी. चल जाऊया चल आता का दी चल. धोकेबाज रे धोकेबाज रे मी चालले बाबा माहेरी. मी चालले. येस बरोबर कळेल. येस. तर मंडळी अशा प्रकारे या माणसाने मला धोका दिलाय. आता मला जावं लागणार आहे सगळीकडे. बरा असतं बाई पुरुषांचा. त्याचा चेहरा बघून ठेवा. आता मी मस्त 5 दिवस माहेरी. आहा काय मज्जा करणार आहे. 10 दिवस राहा म्हणजे कसं 10 दिवस राहिले असते पण मला पण काम धंदे आहेत म्हणून मला यावं लागणार आहे. नाही तर मी 10 दिवस किंवा 20 दिवस राहिलो असते. तर आता आम्ही जाणार स्टुडिओला गेल्यानंतर काही प्रणामच्या ऑर्डर्स खूप आहेत. तर ते सगळं सौरभ काहीतरी काम करतोय. सो हे घे मॅडमची पर्स. ओके. तर आता आम्ही चाललो स्टुडिओला जेवून झाल्यानंतर मला परत रेडी व्हायचं आहे आणि मला जायचं आहे नीलच्या घरी, कारण तिथे आज एक पॉडकास्टचं शूट असणार आहे. सो आज आम्ही मस्त जस्ट नील थिंग्सच्या घरी जाणार आहोत. त्याच्या आधी मला खूप भूक लागली आहे. मी जेव्हा सौरभला घेऊन चालले मी. येस सौरभ माझा पाठी राखा. त्या पद्धतीने माझा स्कोअर झालेला आहे 2 आणि कुणाचं 0. पण ठीक आहे, सकाळी सकाळी चिडचिड होणारच नाही एवढ्या पैशाची. म्हणजे सकाळ झाली आहे, काही कमवलं नाहीये, काही सुरुवात नाही केली आहे दिवसाची आणि तेव्हाच पैसे नुकसान. काही होत नाही. हो पण चिडून होत नाही, पण होते काही जणांची गेलेले पैसे आणि गेलेली वेळ परत कधीच येत नाही. त्याच्यामुळे आपल्या तोंडातून असे वाईट शब्द नाही आले पाहिजेत. काय अगदी प्रवचन देता. आता कसं आहे की 2-0 काय नाही. थांब आता त्याच्यात मी माहेरी चालले एवढ्या दिवसांसाठी. त्याच्यात फक्त बाकी आहेत 1 लाखाचा बक्षीस घेण्याचं. ओ बघूया ते पण बघतायत, मी पण बघते की कोणाचं काय होणार. मला खूप कॉन्फिडन्स आहे की ते बक्षीस मलाच मिळणार आहे. त्याच्यामुळे बघूया की या गेम मध्ये काय होत आहे. तुम्ही सुद्धा आहातच. आणि डायरेक्टली उद्याच्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट कळेल की तिच्या झालं 20. एवढं नाही होणार. ते आता चिडलेले, मी खूप चिडलेले त्याच्यात. पहिल्या ह्याच्यात मला असं वाटतं तू शिव्या द्याव्यास. मला काय माहिती तुला काय खायचंय. खायचं नाहीये, मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. सांगितलंयस काल सांगितलंय. सौरभला पण माहिती. सौरभ जेवण नाही. सौरभ संध्याकाळी काय खायला लागणार मला. रताळे सांगितले, अंडे सांगितले बॉईल करून. ते तुझ्या पोटा पाण्याचं झालं. ते तर तू खाच, नाही तर तू आरड मारून माका फोन करतो. रात्रीच्या जेवणासाठी मला फोन करू नका शूट मध्ये की आता काय बनवायचंय. कळलं. ते सांगा काय खायचंय ते. नाही शूट मध्ये माका हा मग डाळ नाही, भात नाही, मग काय. मग परत तुला विचारा, कारण तुला तुझे चोचले जास्त आहेत माझ्यापेक्षा. माझे काहीच तेच का केलं. मी जे असेल ते खातो असा माणूस आहे मी. नाही एवढा चांगला नाही आहेस तू. चिमटे काढता म्हणजे आणखी एक गाडी येऊन दे. 2 झालेत माझं एकतर. ताई तुला एक सांगू का. त्याने घातली ना शिवी. कुणा मला शिवी घातली. हा सर तुला नाही, कोणाला तरी घातलीस ना. एकटा होता. 5-10 मिनिटात मी कॉल करू मग घ्या. मग घातलीस ना. एकटा होता. चिटिंग नाही करायची. एक घातलेली घे चल एक. पण एकटाच दिलेली पण तरी पण एकटं दिलेली कोण असताना नाही द्यायची. एकटाच म्हणजे मी गाणं करता आपण काय करतोय आपल्या तोंडातून शिव्या जाण्यासाठी. कबूल करायचं, चिटिंग नाही करायचं. सांगायचं बाबा मी शिवी घातली मला मार. तू मी पण सांग विचार. मी सांगेन मी शिवी घातली सांगेन. 2-1 केलीस का. माझा असिस्टंट आहे ना तिकडे. सकाळी तशी 4 बुक केलं ना तिकीट. आता निदान एकच गाडी बुक कर म्हणून सांगितलं. 4 गाड्या पाठवेल प्रोजेक्टचा. मला नको आहे. मी लिपस्टिक लावली आहे. यू वॉन्ट लिपस्टिक कुणाल.
नीलला सांग. काय सांगू विचारलं म्हणून. दादा कुणाल आता जाऊ दे हा. चल जा. बाय. टॅक्सी वाला आहे का ते दादा? कुणाल तो उबरवाला आलाय. अरे नीट हे बंद नका करत जाऊ. बस झालं मला जाऊ दे चल बाय. कुणाल नको. टॅक्सी वाला खाली उभा आहे दादा. अजून मला चप्पल घालायचं वरून चप्पल उघड. घाला मला सांग उघडायचं ते मला सांगायचं मला काय नाही प्रॉब्लेम. गाडी घालूची कामं कर. कुणाल जा ना यार जा. काय बोलत होते. जा ना असं बोलते. चल तर सगळ्यात आधी आम्ही ठाण्यात गेलो. ठाण्यात माझी एक मीटिंग होती. ती मीटिंग आटून तिथून नीलचं लोकेशन जवळच होतं म्हणून आम्ही ऑटोने नीलच्या घरी चाललोय. Vlog बोलतो. Like हाय फॉलोस स्नील थिंग. आज बसून कुठे बसतो? आली का समीक्षा? नाही येईल आता. एक मीटिंग होती इथे. आपण रात्री जेवशील ना. घरीच आहे मी. हा? घरीच आहे. कुठे राहते सध्या? पनवेल. जल्दी करो भाई पनवेल निकलना है. का पनवेल? का म्हणजे लग्न झालं माझं. ते ठीक आहे पण मग तो आधी वाजता पनवेलला जातो का? त्याचा स्टुडिओ आहे ना पनवेलला. आम्ही पनवेल. मजा आली असती. नाही प्रॉब्लेम. मी पण आताच आले. शूटच्या टाइमला असे 3 डोळे काय येतात तिथे इथे 3 पिंपल आहेत. बघायला कोणासोबत शूट करतेस. ते लावत नाही का? लावलंय तिथे. तरी दिसतायत. याच्यापेक्षा ते लावलं नाही. वॉशरूम. मग कोणतं स्टार. वॉशरूम कोणते यूज अरे अजून 3 आहे. हेच काय करायचं तुला? एवढं लिहिलंय का? अगं त्याचं ते बटन प्लस खराब झाले पण म्हणून. तसं लिहिलं पाहिजे तू की ते त्याच्यामुळे युज करू नका. असं लिहिलं तर वाटतं इथे काहीतरी आहे. असं पण डायरेक्ट आपल्याला स्टोर रूम बनवलाय. फुगे वगैरे ठेवतात तिथे. श्रीयाच्या बहिणीचे. म्हणजे मी 3 दिवस आईकडे असते मग मला मी तुझ्याकडे एकदा येते मेकअप शिकायला. हा इट्स व्हेरी इझी असं मला वाटतंय. एवढे प्रोडक्ट्स तर मी लक्षातच नाही ठेवू शकत. माहिती मी बिग बॉसला जाण्याच्या आणि आधी तुला शिकून सगळे घेतलं होतं PR मध्ये मेकअप. आले. मेकअप शिकून गेले होते आतमध्ये आणि आतमध्ये जाण्याच्या आधी त्यांनी ब्रँड्सच्या याच्यावरती सगळ्या ब्लॅक टेप लावल्या. मी म्हटलं हार्डली मी ते एकतर लक्षात ठेवत होते की हे कशासाठी वापरायचं ते कशासाठी. तुम्ही त्याच्यावर टेप लावल्या. आता तर मला काहीच कळणार नाहीये की काय करेक्ट मला 80 to 90% सगळं जे आहे ते PR तुला आधीपासून मध्ये पण तिला पण शांतता लागत असेल ना असं काम करताना की नाही लागत. आय थिंक ती इयरफोन वगैरे करून करत होती. इयरफोनला राम वगैरे करून. तर 2,500 रुपये तर रेंट आहे. 3,500 पर्यंत रेंट येतो फक्त बॉडीचा. लेन्सेसचा वेगळा. मग जर ह्याचं कामच डेली आहे तर त्या गोष्टीचा रेंट वाढण्यापेक्षा ती गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. आणि ती रेंटवर द्यायची. आणि माझ्यासाठी तर माझं तर इमोशनल आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की माझं स्वतःचा कॅमेरा दुसऱ्याच्या कॅमेरावर आपलं म्हणजे ब्रश सारखं पेन्सिल पेन सारखं आहे ना ते. दुसऱ्याचं सामान घेऊन कसं काम क्रिएटिव्ह करणार. तर म्हणजे लवकरच हा पॉडकास्ट तुम्ही बघू शकणार आहात. तर तो पॉडकास्ट जसा येईल तसा मी तो इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर करेन जिथून तुम्ही तो पॉडकास्ट बघू शकता. आम्ही खूप छान एक मस्त गोष्टींवरती बोललो आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यूज आहेत आणि ते आम्ही छान डिस्कस केले आणि खूप मजा आली हे सगळं करताना. Controversial topic. Did you hear what we said? Not at all. का दिलेस त्यांना बघणार नाही. एक व्ह्यू तर आला पाहिजे. कोई तो पूरा देख के रिटेंशन रेट बढ़ाने कोई तो देख रहा है. तुला कसं वाटतं? चलो बाय 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 बाय. See you. उघडल की नाही का काय? अरे काय तुला आठवण बिठवण आहे की नाही बायको आहे वगैरे काय अच्छा
म्हणून आज मला नाही आठवण. तुला एक पण फोन नाही आला आज तुला मला. चालू होता ना इंटरव्ह्यू, विचार सौरभला केलेला मी phone. एक खूप एकदा आधी, जेव्हा मी ते कश्यप meeting ज्यांच्या मध्ये इथं होते होता तेव्हा. तेव्हा मग त्याच्यानंतर फ्री झाल्यानंतर तू मला केला पाहिजेस ना कश्यप. मीच केला फोन आणि मी त्यांची त्याला म्हटलं meeting की याचा झाली. फोनच नाही. सवय हा नवरा करतोय झालाच म्हणजे. सवय करतोय 8 दिवस होता नाहीस ना. आता मी चालले, आता मी माहेरी, आता मी नाही फोन करणार बाबा. वहिनी चालली आहे माहेरी. तुझ्यासाठी बनवतोय काय बनवतोयस पण? कांदा भाजी. येडे, कांदा भजीला कोणी कांदा असं टाकलं? भजी म्हणजे तो पोळा बनवतोय येडी. मग कांद्याचा पोळा म्हण, मग भजी भजी बोलतो. म्हणजे त्या पण टाईप कसलं मध्ये बेसन? बेसन म्हणू तुला नको बेसन. मग ऍप्स करायला जाते आणि तू मला गॅसवाला सगळं घालतोयस, तर माझं पोट वाढणार की कमी होणार? त्रास होईल ना उद्या ट्रॅव्हल हे आवडणार नाही का की वाटतं हे दिलीस का? केलं उद्या चालू. मी चालले माहेरी यार. आणि खरं आता मी खरं माहेरी चालले, कारण नवरा सोबत नाहीये. म्हटल्यानंतर घरी जाऊन ती असते ना पक्की सुनेसारखी कुणालची बिचिंग करणार. तिला बोलवतोयस? कुणाल, मी तुझ्याबद्दल घरी बेसन जाऊन- पिठाचा पोळा अरे म्हणजे मी नको म्हणते काय ना. आहे? अरे जिमचं पण नाही, म्हणून बनवतोय. मी सांगितलं की नाही, सांगितलं मी होतं त्याला तेच सांगितलं मला नको आहे, पण मी बघितलं मी त्याला तेच सांगतोय बनवू नको त्रास होतो. बेसन कसं यायचं? बेसन मला हे खायचं होतं हा वाला. मग वडापाव हे खायला बोल. झाला हे काय काय हे उपयोग बोल, ते? मला खायचं मला होतं, खायचं आहे. म्हणून मी बनवते. मला हे नाही जाणार आज. हे बघ, त्यालाच जात नाहीये ते सुके मच्छी नाही मासे. जाणार आज. का? माझ्याकडनं कसं एक्सपेक्ट करतोस आता नाही मला खायची इच्छा असं बोलतो. सुके मासे? लग्नाला जाणार होतीस ना आता. पण मी 5 दिवस जाईन, महिनाभर जाईन कुठं माहेरी. चालली आहेस? माहेरी चाललंय मी, काय प्रॉब्लेम आहे? आता कॅमेरा चालू होण्याच्या आधी काय बोलत होतास ते बोल ना. महिनाभर जा. कशाला चालली आहेस? वाटतं रे बायको तुझी येईल ना तेव्हा कळेल. मला सासरी खूप जाच होतो ना. एक शकुनी काका आहे ना, मी करतोय. जाम जाच करतोस तू. त्याच्यामुळे आता कसं माहेरी जाऊन मी आराम करणार आणि मग सेवा मी करतोय जास्त. कोण मी बेसनाचा पोळा बनवून होय? मला नाही, एक हा धीर आहे ना माझ्याकडे, माझ्या डोक्यावर बसलाय. त्याला सांगितलं एक आण बायको करून, म्हणजे कसं मी तिचा छळ करू शकते. तर मला कोणतरी पाहिजे ना धाकटी जिचा मी छळ करेन. बरोबर बरोबर. हा कधी आणतो? तुझा कोण छळ करतोय? हा तू करतोस, तू करतोस, मग त्याचा बदला मी घेणार. कसं बदला? अरे मी आरामासाठी चालले. रोज किचन मध्ये काम करून करून वैतागले ना मी असं. त्याच्यामुळे आता मी घरी जाणार आणि मस्त खाणार पिणार झोपा काढणार. काय खाणार? काय पण आमच्या इकडचं शिरवाळे खाईन मी. गोड बंद आहे माझं, नाही तुम्ही खाल्लं असतं. तुला यायचंय का? चल तुला पण तिकडचीच पोरगी बघूया आपण. म्हणजे कसं मला खायला कोणतरी सोबत होईल, नाहीतर जिताडा फताडा काटाला ते आणि कसला मोठे मोठे ते खाऊन माझं कशी टेस्ट होती? छान होते, छान होते. छान. हो नाही खरंच अप्रतिम होते. नाही जिताडा होते, अप्रतिम. दुसरे नाही, ते दुसरे मासे नाही आवडत. मिशीवाला कुठचा खाता तुम्ही? तो नाही आवडत मला. ताटच असे मिशा विषार असल्या की आवडत नाही मला. तुम्ही प्रॉन्स पण तसे अख्खे खाता, मिशा काढत जा त्यांच्या. त्यांना चांगलं धुवा, त्यांना त्यांचं सगळं त्यांचं बाजूला करून खा. ताटात काय सोलत बसायचंय ते? गप्पा मारायच्या काय काय? ऐकू तुला? काय अगदी आज माझा शेवटचा दिवस असला, काय गप्पा मारायच्या? तुला येणार आहे मी परत. शेवटचा दिवस कोण बोलतोय? दिदी ठेव, गप्पा मारतोय आज माझ्याशी. काय म्हणजे काय प्लॅन आहे का तुमचा? काय नाही आपलं. उलट तो खुश आहे. कोण सर? मग सर, कुणाल सर जाम खुश आहे. जा म्हणतो माहेरी. सकाळी कुणालने आईला फोन केला, आईला सांगतो बायकोला माहेरी पाठवतोय. आई बोलली अरे तू पण ये ना बाळा. नको नव्हतं. चालले मी चालले. ये किती दिवस जाऊ बाबा. 21 तारीखला येणार मी. कसं वाटतंय? चाले मी चालले. आज ब्लॉग टाकलास? नाही टाकलं. कधी एडिट करणार, कधी पोस्ट करणार?
हो, आता तू बिग बॉस बघणार आणि मी व्लॉग एडिट करणार. असं गायजानो मी चालले आहे माहेरी. काय रे, माझा नवरा उदास झालाय, मी माहेरी चालले म्हणून. बिचारा माझा नवरा. काय उदास नाही झालाय, बरा खुश आहे. आता कामात माझ्या कोण डिस्टर्ब करणार नाही असं बघ. हसतोय हा. काय ताईने आणि ते तू विसरलास काय सांगितलेलं. हॅलो, सो आय एम बॅक फ्रॉम द शूट. आणि आज खूप मजा आली. ते पॉडकास्ट लवकरच तुम्हाला बघायला मिळेल नीलच्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी लिंकसुद्धा शेअर करेन इंस्टाग्रामवरती. तर आम्ही खूप धमाल केली आणि आता आल्यानंतर आता उद्या मला निघायचं आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की 4 तिकिटांसोबत मी प्रवास करणार आहे बेळगावचा. आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं की तू बेळगावमध्ये कुठे येतेस. मला फार बेळगावमधलं काही माहीत नाही आहे. तर तो तिथे गेल्यानंतर मी ॲड्रेस नक्की अपडेट करेन. तर जवळपास जर कोणी असेल तर आपण नक्की भेटू, कारण भेटत राहायला पाहिजे यार. आपण पण एवढं आपण कनेक्टेड आहोत. तुम्ही माझे ब्लॉग्स बघता तर आपण भेटणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीसे मी बेळगावला येतेच आहे, तर आपण नक्की भेटू. मी लग्नासाठी तिथे येते, त्यामुळे मी पोचल्यानंतर म्हणाल तर एकच रात्र तिथे राहणार आहे. नेक्स्ट डे मी निघणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग मला माहिती आहे की 1 दिवस आता डिले तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे इंस्टाग्रामवरती मी अपडेट नक्कीच करेन आणि ब्लॉगमध्ये सुद्धा मी अपडेट करेन की मी कुठे आहे. आणि 15 तारीखला दुपारी मी तिथून देवबागला येण्यासाठी निघेन आणि मी देवबागला येईन. देवबागला मस्त मी 3-4 दिवस राहीन आणि त्यानंतर परत मुंबई, कारण कामं आहेत. कामं तशी राहू देणार नाहीत मला. तसं तर काम 1च दिवसमध्ये आहे, नंतर नाही आहे, बट कमिटमेंट इज कमिटमेंट. त्यामुळे मला यावं लागेल. आणि जे नवस फेडायचे होते ते राहून गेलेत आता परत एकदा, कारण 17 तारीखपर्यंत कुणाला नाही काही करता येणार आहे. त्यामुळे मी माझी बाकीची कामं सगळी करून घेईन आणि त्यानंतर तुम्हा सगळ्यांना भेटेन. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण मी सुद्धा खूप दमले. मी झोपते, सकाळी उठून मला सगळं बॅग पॅक करायची आणि मला निघायचं आहे. सो बाय बाय, सी यू गाईज इन नेक्स्ट ब्लॉग.